प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट फंक्शन आणि ॲबस्ट्रॅक्ट क्लास त्याच्यावर एक एक्झाम्पल घेऊ. Now, what are pure virtual function or abstract class? Sorry, abstract method. त्यालाच abstract method म्हणतो किंवा आपण त्याला pure virtual function. So, what is a pure virtual function or abstract function or abstract method? Method with only signature. Method with only signature, no definition. So who is going to give the concrete definition? Child classes. All the child class will provide the concrete definition. So all the pure virtual functions are meant to be overridden. सगळे abstract method म्हणा किंवा pure virtual function, they are meant to be what? Overridden. Overridden म्हणजे कळलं की चाइल्ड क्लासनी त्याला काय करणे गरजेचं आहे. डिफाईन म्हणजे पॅरेंटकडनं ते सिग्नेचर घेणार अँड ऑल चिल्ड्रन विल प्रोव्हाइड वॉट? कॉन्क्रीट डेफिनेशन. And another benefit is in the program you'll create only one pointer of parent class and runtime you'll create object of any of the child. पॅरेंटचा एकच पॉइंटर बनवणार आणि कोणत्याही चाइल्डचा रनटाइम काय तयार करू? ऑब्जेक्ट. And through that one pointer can we invoke the method of children? So that is the benefit you are going to get. Clear? मग त्यावेळेला जी मेथड इन्वोक होईल ती कोणाची इन्वोक होईल? ज्याचा ऑब्जेक्ट म्हणजे ज्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे त्याचा ऍड्रेस आहे आणि त्याच्यावर मग डिपेंड करेल कोणाची मेथड. गेटिंग? मग हा जो एक एक्झाम्पल आहे तो त्याच कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. अ बुक अँड अ सीडी. जे क्लास बुक आहे, बुकला रेकग्नाइज ISBN नंबर आहे अँड CD द डेटा कॅपॅसिटी आर बोथ टाइप्स ऑफ मीडिया. मीडियामध्ये काय ठेवलं आहे? त्या मीडियाचं ID आणि त्याचं टायटल. तर हिअर द पॅरेंट क्लास इज मीडिया. It will have its own data members like ID and title. राईट? आणि या मीडिया क्लास पासून दोन क्लास तयार केले. वन क्लास इज बुक अँड अनदर क्लास इज CD. बोथ विल हॅव देअर डेटा मेंबर. लाईक बुक इज हॅव्हिंग ISBN and this is having storage capacity. CD आहे तर त्या CD ची कॅपॅसिटी किती आहे? पण CD पण आणि बुक पण दोन्ही फॉर्म ऑफ काय? मीडिया. तर बुक असेल तर त्याचा ISBN नंबर आहे आणि CD असेल तर त्याची स्टोरेज कॅपॅसिटी आहे. पण दोघांना कॉमन डेटा काय असणारच? बुक विल ऑल्सो हैव एन ID एंड टाइटल. बुकची पण टाइटल असणार. बुक को भी एक टाइटल होगा, बुक को भी एक ID होगा एंड CD को भी क्या रहेगा? ID एंड टाइटल. तो दैट इज द कॉमन डेटा. ठीक है? तो parent class is clear. Then a person buys 10 media items, each of which can be either a book or CD. Means एक person 10 मीडिया आइटम्स परचेस कर रहा है, उसमें से कुछ बुक्स हो सकता है, कुछ CD हो सकता है. पण ते आता माहित नाही तो बुक घेणार आहे का CD. म्हणजे आता कल्पना येते कसं रन टाइम तो कशाचा ऑब्जेक्ट बनवणार आहे हे माहित नाही. तो बुकचा ऑब्जेक्ट पण बनवू शकतो किंवा सीडीचा. बट अगर CD का ऑब्जेक्ट बनाया बुक का, तो उतने पॉइंटर्स बनाने हैं या सिर्फ एक की बेस का पॉइंटर बनाना है. और उसी पॉइंटर में हम लोग CD का एड्रेस भी रख सकते हैं या बुक का. मीनिंग कळताय ना रे? म्हणजे जर मी मीडियाचा पॉइंटर तयार केला स्टार P, तो उसी में मैं P इक्वल टू न्यू बुक लिखा, चलेगा? न्यू बुक. या उसी में अगर मैं लिखा P इक्वल टू न्यू CD, विल इट डू गाइस? कल ही बताया ना कि कोई भी चाइल्ड का ऑब्जेक्ट बना के उसका एड्रेस किसमें रख सकते हैं? बेस पॉइंटर. बट अभी अगर मैंने P एरो एक्सेप्ट कॉल किया एंड यहाँ भी P एरो एक्सेप्ट,
तो दोनों जगह पे मेथड का नाम क्या है? सेम, एक्सेप्ट, बट एक्चुअल लॉजिक जो रन होने वाला है वो दोनों जगह पे सेम नहीं है, वो रन टाइम डिसाइड होगा, इसलिए उसको हम क्या कहेंगे? रन टाइम पॉलीमॉर्फिज्म। मीनिंग विच एक्सेप्ट इज गोइंग टू गेट कॉल्ड, यहां भी पी एरो एक्सेप्ट कॉल होने वाला है और इधर भी पी एरो एक्सेप्ट, बट दोनों जगह पे सेम एक्सेप्ट कॉल हो रहा है क्या? नेम सेम दिख रहा है बट उस कॉन्टेक्स्ट में जो कोड रन हो रहा है ना वो सेम नहीं है। एंड कौन सा कोड रन होगा वो कंपाइल टाइम पता नहीं, वो रन टाइम तक डील है और वो किस पे डिपेंड कर रहा है? पी में आए हुए एड्रेस। तो पी में अगर बुक का एड्रेस है तो बुक का एक्सेप्ट कॉल करेगा, पी में अगर सीडी का एड्रेस है तो सीडी का। बट उसके लिए ये एक्सेप्ट नाम की मेथड किसमें भी होनी चाहिए? पैरेंट मीडिया में, प्योर वर्चुअल। और इन दोनों ने वही मेथड अपने हिसाब से क्या की रहेगी? ओवरराइड। क्लियर? तो ये क्लियर है। तो डिस्प्ले द लिस्ट ऑफ ऑल द बुक्स एंड सीडीज बॉट। अप्रोप्रिएट क्या लिखो का है? डिफाइन द क्लासेस एंड अप्रोप्रिएट मेंबर फंक्शंस टू एक्सेप्ट एंड डिस्प्ले एंड यूज पॉइंटर एंड द कंसेप्ट ऑफ रन टाइम पॉलीमॉर्फिज्म, वर्चुअल फंक्शन। एक्चुअली ये बताने की जरूरत नहीं है, क्यों? क्योंकि जहां रन टाइम पॉलीमॉर्फिज्म आता है वहां क्या आएगा? बेस पॉइंटर आने वाला। पॉइंटर्स कितने बनाओगे? बुक का पॉइंटर, सीडी का पॉइंटर अलग, या सिर्फ एक ही मीडिया पॉइंटर? एंड उसी में रन टाइम में कभी बुक का एड्रेस रख सकता हूं तो कभी सीडी का। एंड एरो करके एक्सेप्ट, एरो करके डिस्प्ले कॉल करो तो किसका डिस्प्ले कॉल करेगा? डिपेंडिंग ऑन द एड्रेस। तो उस समय अगर पॉइंटर में बुक का एड्रेस है तो बुक का कॉल होगा, सीडी का है तो सीडी। तो किस पे डिपेंड करने वाला है? द टाइप टू विच इट इज पॉइंटिंग, नॉट द पॉइंटर टाइप, जिसको पॉइंट कर रहा है वो। बट अगर ये एक्सेप्ट एंड डिस्प्ले ओवरराइड हुआ है बट पैरेंट में वर्चुअल नहीं लिखा है तो फिर किस पे डिपेंड करता है? पॉइंटर टाइप, नॉट द टाइप टू विच इट इज पॉइंटिंग। क्लियर? कन्सेप्ट आपण काल घेतलेलं आहे हे सगळं, ठीक है। फक्त इथे एक पॉइंटर नहीं 10 पॉइंटर्स बनवायला लागेल। अरे ऑफ क्या बनाना पड़ेगा? अरे ऑफ पॉइंटर्स, ये अरे ऑफ क्या हो? एंड यू नो दैट ना, बेस क्लास जिसमें प्योर वर्चुअल फंक्शन है उसका हम ऑब्जेक्ट नहीं बना सकते, कालच सांगितलं। क्लास विच कंटेन्स प्योर वर्चुअल, यू कैन नॉट क्रिएट अ इंस्टेंस ऑफ इट, बट कैन वी क्रिएट अ पॉइंटर ऑफ इट? यस। अभी इसमें एक पॉइंटर नहीं, कितने पॉइंटर्स बनाने हैं? 10 पॉइंटर, 10 मीडियास खरीदने वाला है। तो विल दिस बी अ अरे ऑफ पॉइंटर्स? अरे ऑफ पॉइंटर्स, बट ये अरे ऑफ विच पॉइंटर्स? बुक पॉइंटर, सीडी पॉइंटर या मीडिया पॉइंटर? हा, म्हणजे कळलं, कन्सेप्ट क्लिअर आहे। तर हा मीडिया पॉइंटरचा अरे आहे, पण चांसेस है का कि 0 प्लेस पे बुक ऑब्जेक्ट का एड्रेस है, 1 प्लेस पे वापस बुक का है, 2 प्लेस पे बीच में ही सीडी का है, ऐसा हो सकता है? म्हणजे सीडीचा ऑब्जेक्ट बनवलाय तो इथे ठेवलाय, इथे बुकचा ऑब्जेक्ट बनवलाय, इथे बुकचा ऑब्जेक्ट बनवलाय, त्याचा ऍड्रेस आहे। होऊ शकतं का? म्हणजे कुठेतरी बुकचा ऍड्रेस आहे, कुठेतरी सीडीचा, कुठेतरी बुकचा, पण हे बुक सीडीचे जे ऍड्रेस आहेत ते एकाच अरे ऑफ मीडिया पॉइंटर ठेवू शकतो ना? आणि तोच तर मेन कॉन्सेप्ट अचीव करायचा आहे। बाय रन टाइम पॉलीमॉर्फिझम वी आर ट्राइंग टू अचीव द सेम थिंग। बाय क्रिएटिंग वन पॉइंटर वी आर एबल टू एक्सेस what? Methods of any of the child. Get it? So now try to implement this. आता याला implement करा। ठीक है? सी हैश इंक्लूड iostream हैश इंक्लूड string टाकूया using namespace su। पहिला बेस क्लास मीडिया, बरोबर आहे? मीडिया मध्ये काय होतं? दोन आहेत, आयडी आणि टायटल।
So I'll put one integer ID and string title. ठीक है, मग इथे virtual void except equal to 0. Virtual void display equal to 0. म्हणजे हे दोघे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन्स आहेत आणि ह्या दोघांना कॉन्क्रीट डेफिनेशन कोण देणार? रिस्पेक्टिव्ह चाइल्ड, and children will override it by just borrowing the signature. So parent has just provided the signature and told to the child, now you do the development. मी तुम्हाला काय दिलेला आहे, स्केलेटन दिला आहे, त्याला भरण्याचं काम तुमचं आहे. क्लिअर? फक्त एवढंच आहे की हा जो आयडी आणि टायटल आहे तो आपल्याला प्रोटेक्टेड करायला लागेल. अदरवाइज वी वॉन्ट बी एबल टू ऍक्सेस इट इन द चाइल्ड क्लास, आणि चाइल्ड मध्ये आपल्याला ऍक्सेस करायचं. बर, आता दोघेही त्या मेथडला काय करतील? ओव्हरराईड. दोनों चिल्ड्रन. आणि प्युअर व्हर्च्युअल नाही, पण आता यांनी तसं सांगितलं की प्युअर व्हर्च्युअलची काही गरज नाही, फक्त व्हर्च्युअल. जर नुसतं व्हर्च्युअल ठेवायचं आहे तर मग इथे इक्वल टू 0 नाही लिहायचं, इथेच त्या दोघांचे काय द्या, डेफिनेशन देऊ शकतो. मग इथेच डेफिनेशन द्यायचं असेल तर इथे एक्सेप्ट काय करूया, सी आउट एंटर आयडी, सी इन आयडी, सी आउट एंटर टायटल, सी इन टायटल. तसंच इकडे काय देऊन टाकू, त्याचा डेटा डिस्प्ले करू, पण व्हर्च्युअल ठेवायचं आहे. कारण व्हर्च्युअल नाही ठेवलं तर आपण एका पॉइंटरनी कोणत्याही चाइल्डचे मेथड ऍक्सेस नाही करू शकत. आणि ह्या व्हर्च्युअलला खाली काय करायचं, ओव्हरराईड. ठीक आहे, इथे आपण डिस्प्ले करूया आयडी. हे कळतंय ना, हा आयडी कोणाचा आहे? दिसचा म्हणजे त्या ऑब्जेक्टचा ज्याच्यासाठी ती मेथड कॉल. ठीक आहे. आणि जनरली रनटाइम पॉलिमॉर्फिझम जे येतं ते हायरार्चिकल इनहेरिटन्सलाच लागू होतं. Where there is a hierarchical inheritance, there only the concept of what is applied. Runtime polymorph, because there will be a common parent, and from that common parent many children are there, and all children are just overriding the methods of parent. तो पता हो ना, एक कॉमन पेरेंट है, काफी सारे चिल्ड्रन हैं, तो वो टाइप के इनहेरिटेंस को हम क्या बोलते हैं? हायरार्चिकल इनहेरिटेंस. ठीक है. क्लास बुक वी विल टेक public derived from media. Now what is the extra data member of book? ISBN. तो एक string ISBN देगा. Public. Now is this book going to override the parents except? Parent ची जी एक्सेप्ट है ती कोण ओव्हरराईड करता है? बुक. ठीक है, वॉइड एक्सेप्ट. बट मुझे ये वाले एक्सेप्ट में मीडिया का एक्सेप्ट कॉल करना है, रियुजेबिलिटी भी लेना है. इनहेरिटन्स म्हटलं की रियुजेबिलिटी आलंच ना, कारण इनहेरिटन्सचा मेन गोलच तो है रियुजेबिलिटी. अदरवाइज फिर पेरेंट ने जो कुछ बना के रखा है वो चिल्ड्रन को यूज नहीं हो रहा है, तो क्लासेस बनाने का क्या फायदा है? इनहेरिटन्सचा मेन इंटेन्शनच काय आहे? हाँ, म्हणजे पहले जे क्लासेस ऑलरेडी बनवलेले हैं, ऑलरेडी बने हुए हैं, डीबग है, एरर फ्री है, ऑलरेडी जो क्लासेस टेस्टेड है, उसी को लेकर आप क्या डेवलप करो, न्यू क्लासेस. नए क्लासेस वापस कहाँ से शुरू नहीं करना है, स्क्रैच से, जीरो से चालू करने की जरूरत है. जो क्लासेस बने उसी से न्यू क्लास. तो न्यू क्लास का जो डेवलपमेंट है वो फास्टर होगा ना, क्योंकि उसको जीरो से नहीं शुरू करना. वो काफी चीजें कहाँ से रीयूज कर लेगा पेरेंट्स एंड अपना एक्स्ट्रा डेवलपमेंट डाल देगा. Yes or no? Clear? So you have to remember, it was difficult for Dhirubhai Ambani to make what? The Reliance Empire.
it was little less difficult to Mukesh Ambani and त्याच्यापेक्षा कमी difficult to his sons, no? Why? Because lot of platform was available. Getting? But still they did the development. मी मातीत घातलं नाही त्यांनी. त्यांनी काय केलेलं आहे त्याला डेव्हलप करून त्याचं काय केलेलं आहे, विस्तार केलेला आहे. पण बरंचसं प्लॅटफॉर्म त्यांना ऑलरेडी होता ना, त्यामुळे नवीन तयार करायला इझी गेलं. वाय? बिकॉज लॉट ऑफ थिंग्स वर ऑलरेडी अवेलेबल. तो रियूजेबिलिटी बहुत हुआ, जीरो से करने की जरूरत नहीं. क्लियर? सेम इज द केस फॉर अस ऑल्सो. वाई न्यू जनरेशन पीपल आर मोर क्विक सक्सेसफुल. क्विकली त्यांना का सक्सेस मिळतो? कारण बऱ्याचशा गोष्टी आधीच्या जनरेशन कडून येतात. क्लियर? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इज ऑल्सो लाईक दॅट. ओके, नाउ इन दिस टेल मी, can I call except of media? I want to do the reusability. Clear? But you know that if I call directly except, it will go into recursion. So am I supposed to write media colon except, and then we will accept ISB? Similarly, void display. Now in this display I want to give call to parents display and then display ISBN. Are both the classes given semicolon? ठीक. Now coming to the next class. Till here I hope it is clear to you guys. So is the book accept and display taking the benefit of media's accept and display? Reusability करता है. ठीक है? Then developing class CD public media. Right? Now, what is the data of CD? Integer data capacity. तर इथे मी capacity नावाचा एक variable टाकतो. Public void accept. Here I'll give call to whose accept? Again, media's accept. And after media accept is complete and it come back to CD's accept. There will accept its data. Enter data capacity. C in capacity. Same way, display. In this display, I'll give call to media's display, and after that display is over, it will come down, and there we will display the data capacity. Okay, I'll just put one extra endel. The reason is we'll be able to differentiate between two records. दोन रेकॉर्डच्या मध्ये डिफरेंशिएट करता येईल. ठीक है? Done. Now just in main we have to create what? मेन मध्ये आपल्याला 10 मीडिया स्टोर करायचं म्हणजे एक्सेप्ट. तो आम्ही
मीडिया पॉइंटर्स बनाने, कितने? 10 पॉइंटर्स। तो 10 पॉइंटर्स बनाएंगे या 10 पॉइंटर्स का अरे बनाएंगे? रूल आहे, प्रोग्रामिंगचा रूल आहे, लक्षात घ्या. जिथे तुम्हाला एक इंटीजर लागतोय ठीक आहे, पण एक पेक्षा जास्त लागणार आहे, लगेच अरे मध्ये कन्वर्ट इट इनटू अ अरे. लॉजिक जनरलाइज होगा. जहां कहीं एक लॉजिक आपको एक से ज्यादा बार लिखना है, तो वो लॉजिक 2 बार पेस्ट मत करो, वो लॉजिक को किसमें डाल दो? लूप. भले वो लूप पहले 2 ही बार चल रहा है, बट फ्युचर में कितनी बार पता नहीं है ना. फ्युचर मध्ये जर तो 2च्या पेक्षा 200 झाला, तर 200 वेळा कॉपी पेस्ट करणं सोपं आहे का तो लूपचा काउंटर फक्त बदलणं सोपं आहे? गेटिंग ना? तो प्रिंसिपल ऑफ प्रोग्रामिंग है कि जो भी चीज एक से ज्यादा बार रिपीट होने वाली है, इमीडिएटली किसमें डाल दो? लूप में. कारण फ्युचर में वो कितनी बार रिपीट होने वाली है ये गॅरंटी नाही. तर ते लॉजिक 2दा पेस्ट करणे, 3दा पेस्ट करणे हे जास्त कम्फर्टेबल आहे का त्याला एका जनरलाइज लूप मध्ये टाकणे? लूप, फक्त लूपचा तो काउंटर आहे, तो एक काउंटर बदलणे जास्त सोपं आहे ना, instead of what? Every time again and again copy paste. Getting? म्हणून प्रिन्सिपल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेस चे बुक्स वाचले पाहिजे. म्हणजे फक्त प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकू नये. देर आर बुक्स, म्हणून मी सांगितलं काही बुक्स आहेत प्रोग्रामिंग प्रॅग्मॅटिक्स लाईक सेबेस्टा अँड मायकल स्कॉट. हे बुक्स कधी वाचा, टाइम काढून. तुम्हाला कळेल की कसे वेगळ्या वेगळ्या लँग्वेजेसचे प्रिन्सिपल्स आहेत, त्यांचे लर्निंग कर्व्स काय आहेत, मग ते लँग्वेजेस काय बेसिसवर क्लासिफाय होतात, लँग्वेज लर्न करण्यासाठी काय बेसिक प्रिन्सिपल्स फॉलो होतात, हे सगळं त्या बुक्समध्ये दिलेलं आहे खूप व्यवस्थित. आणि त्या एक एक बुकमध्ये जवळजवळ 14-15 लँग्वेजेस त्यांनी वापरून त्याचं कम्पॅरिझन केलं की हा कन्सेप्ट ह्याच्यात असा आहे तर ह्याच्यात कसा आहे. गेटिंग? तो रीड वेन एव्हर यू गेट टाइम. आता मेन मध्ये येऊया. लेट्स कम टू मेन. नाउ इन मेन वी आर गोइंग टू क्रिएट अ अरे ऑफ पॉइंटर्स. क्लिअर? तर आता तरी 10 पॉइंटर्सचा अरे बनवायचा, कारण त्या बुकमध्ये त्यांनी त्या क्वेश्चन मध्ये सांगितलंय अ पर्सन बाईज 10 मीडिया आयटम्स. बट सपोज वी मेक जनरलाइज अ पर्सन बाईज n मीडिया आयटम्स. मग अरे ऑफ पॉइंटर पण रन टाइम बनवू शकता. अरे ऑफ पॉइंटर्स पण रन टाइम जमेल का? क्लिअर? कसं कराल सांग. इथे n घेतला. n म्हणजे किती मीडिया आइटम्स. फिर मीडिया क्लास का पॉइंटर, ठीक है, डबल स्टार करायचा का सिंगल स्टार? असं लिहिलं असतं ना, हे बघा, मीडिया स्टार p स्क्वेअर 10. हे काय इंडिकेट करताय? हा अरे ऑफ पॉइंट, 10 पॉइंटर्सचा अरे आहे आणि त्या अरेचं नाव काय? p. म्हणजे 10 पॉइंटर्सला जेवढी जागा लागते ना तेवढी. म्हणजे इथे मीडियाचा ऑब्जेक्ट सेव्ड आहे का मीडियाच्या ऑब्जेक्टचा ऍड्रेस ठेवायला जागा तयार केली आहे? हा, म्हणजे जरी तो अरे ऑफ पॉइंटर्स ऑफ मीडिया आहे तरी तो पॉइंटर आहे म्हटल्यावर 4 बाईटच असणार. फक्त हे कन्वे केलं की इथे जे ऍड्रेस ठेवणार आहे ना तो कशाचा ऍड्रेस आहे? मीडिया टाईप. तो कॅन वी स्टोअर द ऍड्रेस ऑफ बुक ऑल्सो और सीडी ऑल्सो? म्हणजे तिथे बुकचा ऍड्रेस पण ठेवता येईल, सीडीचा. का? कारण मीडिया पेरेंट है, तो पेरेंट के पॉइंटर में कोई भी चाइल्ड का एड्रेस रख सकते हैं. गेटिंग? ओके. बट ये अरे भी मुझे रन टाइम बनाने का है ना. इथे कसं हा अरे फिक्स 10 साईजचा, जो ऍक्च्युअली आपल्या क्वेश्चन प्रमाणे एवढंच करायचं आहे, पण मला अजून वाढीव करायचं आहे. क्लिअर? तर मग मला हा जो 10 आहे ना तो सुद्धा युजरकडनं विचारायचा आहे. म्हणजे हा अरे सुद्धा मला कसा तयार करायचा आहे? रन टाइम. जमेल का? क्लिअर? मग जर तो अरे सुद्धा रन टाइम बनवायचा आहे तर त्या अरेचा बेस ऍड्रेस पण कशात कलेक्ट कराल? एका पॉइंटर. पण मग तो पॉइंटर काय असणार आहे? बरं, अरे ऑफ पॉइंटर पण जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा त्या अरेचं नाव कशामध्ये कन्वर्ट होतं? कॉन्स पॉइंटर. पण मग अरे ऑफ पॉइंटरचं नाव पॉइंटर आहे, पण मग तो काय टाईपचा पॉइंटर? पॉइंटर टू पॉइंटर असणार, डबल पॉइंटर बनणार ना.
बघ मला सांगा, हा जर मीडिया स्टार पी ऑफ 10 आहे तर हा एक अरे तयार होईल. अरे ऑफ काय बनणार? पॉइंटर्स बनणार, बरोबर? म्हणजे 10 पॉइंटर्सचा एक काय तयार होतो, अरे. आणि त्या अरेचं जे बेस ऍड्रेस असतं ते कशामध्ये कन्वर्ट होतं? कॉन्स्ट पॉइंटर, बरोबर की नाही? म्हणजे हा जो पी आहे तो कशामध्ये कन्वर्ट झाला असेल? कॉन्स्ट पॉइंटर. पण तो आता कॉन्स्ट पॉइंटर आहे, पण पॉइंटर टू काय? इंट आहे, फ्लोट आहे, का पॉइंटर टू पॉइंटर आहे? कारण इथे पण ऍड्रेसेस आहे. म्हणजे इंटरनली हा जो पी आहे तो इंटरनली कॉन्स्ट आहे मान्य आहे, पण कॉन्स्ट काय पॉइंटर आहे? पॉइंटर टू पॉइंटर, डबल पॉइंटर आहे ना. मग आपणच डबल पॉइंटर बनवला आणि हा 10 ड्रॉप केला आणि 10 पॉइंटर्सची जागा रन टाइम अलोकेट केली, चालेल का? मग 10च्या जागी आपण युजरला विचारायचं, बाबा तुला किती पॉइंटर्स बनवायचे? मग त्यावेळेला काय करावं लागेल? हा जो तो डबल स्टार पी करावा लागेल ना. आर वी सपोज टू डू डबल स्टार? येस. आता इथे सी आउट युजरला विचारू, एंटर नंबर ऑफ मीडिया. नंबर ऑफ मीडिया आयटम्स. डायनामिक मेमरी मॅनेजमेंट कसलं बनणार हे कळतं ना. आणि डेटा स्ट्रक्चर तर सगळं त्याच्यावरच बेस्ड आहे, राईट? सिंगली लिंक लिस्ट, डबली लिंक लिस्ट, सर्क्युलर लिंक लिस्ट, बायनरी सर्च ट्री, एव्हरीथिंग. जवळजवळ सगळे इम्प्लिमेंटेशन कशाशिवाय होतच नाही. डायनामिक मेमरी मॅनेजमेंट, डायनामिक मेमरी अलोकेशन फार इम्पॉर्टंट. आणि जावामध्ये तर ते इम्प्लिसिट आहे. बघा ना, जावामध्ये कोणताही ऑब्जेक्ट कसा बनतच नाही न्यू शिवाय, बरोबर? तो एंटर नंबर ऑफ मीडिया आयटम्स सी इन एन. आता पहिलं सांगा, पी इक्वल टू न्यू मीडिया स्टार स्क्वेअर एन. म्हणजे नेमकं काय होत आहे? मल्टिप्लिकेशन वगैरे होत नाही. क्लिअर? हा म्हणजे डेटा टाईप आहे, एवढा पार्ट म्हणजे डेटा टाईप आहे. व्हॉट इज द डेटा टाईप? मीडिया पॉइंटर. So what is going to happen? New is going to allocate memory. But how much memory? N media pointers. आता इथे जर int असता, so what this statement will do? New will allocate memory runtime. But new will allocate how much memory? N integers. समझ रहा? N integers के लिए जितनी जगह लगती है उतनी allocate करेगा. बट इंट के जगह पे अगर मैंने डेटा टाइप चेंज किया एंड दे दिया मीडिया स्टार, ठीक है, तो अभी बताओगे क्या एलोकेट होगा? एन मीडिया पॉइंटर्स. एन मीडिया पॉइंटर्स के लिए जितनी जगह लगेगी उतनी हिप पे एलोकेट कर देगा. एक पॉइंटर, दुसरा पॉइंटर, असा एन पॉइंटर्सची मेमरी अलोकेट. अजून मीडिया ऑब्जेक्ट नाही तयार झाला आहे, कळतंय का? आपण अजून कार्स अँड बाईक्स विकतच नाही घेतल्या, त्यांना पार्क म्हणजे त्या आल्याच नाहीयेत. त्यांच्या चाव्या अडकवण्यासाठी फक्त आत्ताशी काय तयार केला? घरात की होल्डर आणून ठेवला, म्हणजे ते हुक लावून ठेवलंय असे, कळताय ना? तो एक की होल्डर तयार केला आहे आणि त्याला फक्त एक काय असे लावून ठेवलंय हुक. आता त्या हुकवर काय आणून अडकवायचंय, पण त्या चाव्या अडकवायला त्या व्हेकल येतील तर त्याच्या चाव्या अडकवणार. म्हणजे तुम्ही इथे हिपवर काय तयार करत जाल? ऑब्जेक्ट्स. कशाचे? कधी बुकचा, कधी सीडीचा, कधी सीडी, कधी बुक, काही असेल. आणि त्याचे ऍड्रेसेस कशात उचलून ठेवाल? या अरेमध्ये. आणि या अरेचा ऍड्रेस कशात असेल? त्या पी मध्ये, जो आपण डबल पॉइंटर डिक्लेअर. तो पी पॉइंटर है, बट पॉइंटिंग टू, हाँ, इट इज एक्चुअली पॉइंटिंग टू अरे ऑफ पॉइंटर्स. अरे ऑफ पॉइंटर्स म्हणजे त्या अरे मध्ये पण परत काय आहे? पॉइंटर्स. म्हणून तो डबल पॉइंटर है. पॉइंटर टू पॉइंटर. यू अंडरस्टैंडिंग? एंड ये अरे में हम किसका एड्रेसेस रखते जाएंगे? इधर सीडी का या बुक का, डिपेंडिंग ऑन द चॉइस. रख सकता है ना,
क्यों? क्योंकि बुक एंड सीडी किससे डिराइव्ड है? मीडिया से। तो मीडिया के पॉइंटर में किसी भी चाइल्ड का एड्रेस रख सकते हैं। ये C++ कंपैटिबिलिटी है। ओनली C++ नहीं, इवन इन जावा ऑल्सो द सेम रूल इज देयर। गेटिंग? ओके, मग आता हे ऑब्जेक्ट्स अजून तयार झाले का? नाही. आत्ताशी इमेजिन करायचं, यू हैव टू इमेजिन कि अब तक सिर्फ हमने किसके लिए जगह बनाई है? घर में सिर्फ एक की होल्डर बना के रखा है। अभी तक वो की होल्डर को अपने अलग अलग व्हेकल्स के क्या डाले नाही आहे, कीज आणून अडकवलेच नाही आहे. त्या कधी येतील? जेव्हा आपल्या वेगळ्या वेगळ्या व्हेकल्स येतील पार्किंगमध्ये, तेव्हा मग आपण त्याच्या चाव्यात त्या होल्डरला काय करणं? अडकवणं. पण त्याच्या आधी की होल्डरची प्रोव्हिजन तयार केली आहे. म्हणजे आता सध्या तर आपण काय फक्त विकत आणलाय, की होल्डर तयार केला आहे. क्लियर? ओके, तो P इक्वल टू मीडिया. क्लियर? न्यू मीडिया स्टार एन. याच्यानी काय झालं एवढं कळलं का पहिलं तुम्हाला? मीडिया ऑब्जेक्ट्स तयार झाले का फक्त मीडियाचे एन पॉइंटर्स तयार झाले? एन मीडिया पॉइंटर, और उसका बेस एड्रेस किस में लाके रखा है? P में. एंड तुम लोगों को पता है कि पॉइंटर कैन बी ट्रीटेड एज अरे, कैन बी ट्रीटेड एज पॉइंटर. तो ये P पे स्क्वायर नोटेशन लगा सकता हूं ना? क्लियर? P वर असं लिहू शकतो का? P ऑफ I लीगल आहे. म्हणजे ऍक्च्युअली तो P ज्या अरेला पॉइंट करतोय, ज्या अरे मध्ये काय ठेवणार आहे आपण, ऍड्रेस आले नाही आहेत अजून, पण या पूर्ण डायनामिक अरेला कौन पॉइंट करता है? P. तो P में जो बेस एड्रेस है उसमें हम लोग ऑफसेट ऐड करते गए, तो कैन इट कम टू अप्रोप्रिएट प्लेस इन दैट अरे? या ऑफसेट ही ऐड हो रहा है ना, I. ते P प्लस आयच होतं ना. I म्हणजे लिटरल I का I इंटू W? एंड W मीन्स वन एलिमेंट साइज, बट इसका वन एलिमेंट मीन्स वन पॉइंटर. तो एक पॉइंटर मीन्स एक एलिमेंट, एक पॉइंटर मीन्स एक एलिमेंट. तो एक पॉइंटर को जितनी जगह लगती है मल्टीप्लाइड बाय I, उतना ऑफसेट किस में ऐड होगा? बेस. तो वो अप्रोप्रिएट आयत प्लेस किस में आ जाएगा? अरे में. और उधर भी क्या है? एड्रेस. किसका एड्रेस? इधर बुक का या सीडी. क्लियर? तो मीनिंग समझन गया सगळं. तो एंटर नंबर ऑफ मीडिया आइटम्स, फिर उतने पॉइंटर्स का एक क्या बना दिया? अरे. वो अरे का बेस एड्रेस किस में आ गया? P. अभी यूजर से चॉइस पूछेंगे, तुझे सीडी बनाना है या बुक बनाना. क्लियर? उसके बेसिस पे वो रिस्पेक्टिव क्लास का क्या बनाएंगे? ऑब्जेक्ट, और उसका एड्रेस या अरे में लाके रख देंगे. कॉमन मीडिया अरे में बुक का एड्रेस या सीडी का, एंड फिर उसका एक्सेप्ट कॉल करेंगे. विल इट कॉल द ओवरराइडेड एक्सेप्ट? ओवरराइडेड वाला एक्सेप्ट कॉल करेगा ना, क्योंकि पैरेंट में हमने वर्चुअल रखा है. तो कौन सा वाला एक्सेप्ट? हाँ, मैंने पॉइंटर टाइप और टाइप टू विच इट इज पॉइंटिंग. हाँ, तो अगर वो बुक को पॉइंट कर रहा है तो बुक का एक्सेप्ट, सीडी को पॉइंट कर रहा है तो सीडी का एक्सेप्ट. फॉर लूप इंटीजर I इक्वल टू 0, I लेस देन n, I प्लस प्लस. ठीक है? इथपर्यंत क्लिअर आहे? राईट. आता युजरला आपल्याला चॉईस विचारायचं आहे. आपण वन चॉईस काय देऊया? बुक, आणि टू चॉईस सीडी. तो वन बुक, टू सीडी. एंटर योर मीडिया टाइप. ठीक है? एक मेनू जैसे आएगा, चॉइस वन बुक, चॉइस टू सीडी, नीचे एंटर योर मीडिया टाइप. ठीक है? सी इन चॉइस, कैन आई क्रिएट चॉइस वेरिएबल हियर ओनली? सी इन चॉइस, तिथेच चॉइस वेरिएबल बनवू शकता. त्यालाच आपण म्हणतो फ्लेक्सिबल डिक्लरेशन. C++ ची एक खासियत आहे की तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही व्हेरिएबल्स काय करा. पण त्याला डायनामिक काय म्हणायचं? डायनामिक अलोकेशन नाही आहे ते, कारण ते लोकल व्हेरिएबलच आहेत, ते एंट्री एक्झिटलाच बनणार. पण डायनामिक डिक्लरेशन,
फ्लेक्झिबल डिक्लरेशन. फ्लेक्झिबल डिक्लरेशन म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जिथे पाहिजे तिथे डिक्लेअर करा. इन सी वे वी आर सपोज टू डिक्लेअर ओनली एट द एंट्री ऑफ अ ब्लॉक. ब्लॉकच्या एंट्रीलाच लोकल वेरिएबल इथे पाहिजे. सी इन चॉइस. अब ये स्विच केस को भेज देते हैं. स्विच CH. सांगाल केस 1 असेल तर आपण बुकचा ऑब्जेक्ट बनवायचा का आणि त्याला त्या अरेमध्ये मीडिया अरेमध्ये आयत प्लेसवर त्या बुक ऑब्जेक्टचा ऍड्रेस ठेवून द्यायचा का. सांगा P of I इक्वल टू न्यू बुक. पहिले बुक ऑब्जेक्ट आपण तो की होल्डर तयार केला आहे, कळत आहे ना, ज्याच्यात काय ठेवायचे ऍड्रेसेस, पण त्याच्यात ऍड्रेस यायला तर पाहिजे ना. तो एड्रेस कब आएगा, जब वो रिस्पेक्टिव चाइल्ड के क्या बनेंगे ऑब्जेक्ट. तो पहले हम बुक क्लास का क्या बनाएंगे, तो न्यू बुक. तो अभी एक बुक का ऑब्जेक्ट बन गया, उसका एड्रेस वो अरे ऑफ पॉइंटर में आयत प्लेस पे स्टोर हुआ. म्हणजे कळलं ना. हे बघा पिक्टोरियली दाखवतो की आतापर्यंत हा फॉर लूपच्या आधीपर्यंत एन पॉइंटर्स को जितनी जगह लगती है, एन पॉइंटर्स परत परत क्लिअर करतोय, एन पॉइंटर्सला जेवढी जागा लागते तेवढी अलोकेट होणार. ते पॉइंटर्स पण हिपवरच तयार होणार आणि त्याचा बेस ऍड्रेस हा पॉइंटर टू पॉइंटर दॅट इज P त्याच्यात कलेक्ट. आता फॉर लूपनी चॉईस विचारलं 1 आणि 2, 1 बुक 2 CD. सी इन चॉईस जर केस 1 आहे किंवा केस 2 आहे तर आता कशाचा इन्स्टन्स तयार करेल, बुकचा किंवा CD. बुकचा तयार झाला तर ID, टायटल आणि ISBN तेवढी मेमरी अलोकेट आणि त्याचा ऍड्रेस इथे P ऑफ I लिहिलंय ना. हे P ऑफ I म्हणजे कळलं ना, P जिथे पॉइंट करतोय तिथून आयत ऑफसेट and I offset means literally I या I into W and W means one element size, but इसका एक एलिमेंट मीन्स एक पॉइंटर. तो अप्रोप्रिएट आयत ऑफसेट पे आएगा और ये ऑब्जेक्ट का एड्रेस वहां रख देगा. वैसे अगली बार सपोज मैंने CD बोला तो CD का ऑब्जेक्ट क्रिएट होगा ना. अगर CD का ऑब्जेक्ट बना तो ID, टाइटल, डेटा कैपेसिटी और उसका एड्रेस यहाँ रख देगा. तो विल इट कीप एड्रेस ऑफ एनी ऑफ द चाइल्ड इन वन कॉमन पॉइंटर, कॉमन अरे ऑफ पॉइंटर. तेच तर खासियत आहे ना व्हर्च्युअलची. क्लिअर. ओके. आता हा पार्ट झाला. इथे सांगा P ऑफ I एरो एक्सेप्ट कॉल करू ना. एरो लिखना है डॉट नहीं. क्यों, क्योंकि P ऑफ I खुद ऑब्जेक्ट नहीं है. P ऑफ I खुद ऑब्जेक्ट है या P ऑफ I ऑब्जेक्ट का एड्रेस है, कारण तो अरे ऑफ पॉइंटर है. इज इट अ अरे ऑफ ऑब्जेक्ट्स और इज इट अ अरे ऑफ पॉइंटर्स. अरे ऑफ पॉइंटर्स है. ऑब्जेक्ट बाद में हम एक एक अपने चॉइस से बना रहे हैं और उनके एड्रेसेस किसमें कलेक्ट कर रहे हैं, अरे ऑफ पॉइंटर्स. तो जब मैं P ऑफ I लिखता हूं तो P ऑफ I खुद ऑब्जेक्ट नहीं है, P ऑफ I ऑब्जेक्ट का एड्रेस है. तो वो ऑब्जेक्ट के मेंबर एक्सेस करने के लिए एरो ही लिखना पड़ेगा ना. तुम्हाला ते कळलं पाहिजे, कधी एरो कधी डॉट. ब्रेक, पण ब्रेक लिहिल्याने लूप ब्रेक, फॉर लूप ब्रेक नाही होणार, स्विच केसच्या बाहेर पडेल. आणि आता सांगा जर चॉईस 2 आहे तर कोणत्या ऑब्जेक्टला जन्माला घालायचं, CD. आणि इथे पण P ऑफ I एरो एक्सेप्ट कॉल केलं तर कोणाचा एक्सेप्ट कॉल होईल, CDचा. तेच तर पॉलिमॉर्फिझम आहे. म्हणजे या प्रोग्राम मध्ये कुठे पॉलिमॉर्फिझम आलं हे तुम्हाला सिद्ध करता यायला पाहिजे. काय, दोन्ही जागी एक्सेप्ट कॉल्ड काय दिसतंय, सेम. म्हणजे नेम काय दिसतोय, सेम. सिग्नेचर भी दिख रहा है सेम, बट रन टाइम एक्चुअली कोड जो एग्जीक्यूट हो गया है दोनों जगह पे, हाँ, ये एक्सेप्ट के कॉन्टेक्स्ट में और ये एक्सेप्ट के कॉन्टेक्स्ट में सेम कोड नहीं है. इथे वेगळा कोड रन झाला, इथे वेगळा. भले ते आपल्याला दिसतंय सेम, दोनों जगह पे हमें क्या लग रहा है, दोनों जगह पे मेथड का नाम क्या दिख रहा है, सेम. सिग्नेचर सेम,
बट रन टाइम जो कोड वहां एग्जीक्यूट हुआ है उसके कॉन्टेक्स्ट में वो अलग है। एंड कौन सा कोड एग्जीक्यूट होगा वो पी ऑफ आई में जो एड्रेस है उस पर डिपेंड। एंड पी ऑफ आई में जो एड्रेस है वो कंपाइल टाइम पता ही नहीं, वो कब पता चलेगा, रन टाइम। एंड दैट्स द रीजन इट्स कॉल्ड लेट बाइंडिंग और रन टाइम पॉलीमॉर्फिज्म। गेटिंग? बट अगर किसी ने 1 या 2 के अलावा चॉईस दे दिया, असं होऊ शकतं ना, कोणी आगाव लोक असतील म्हणजे आमची मॅडम अशीच होती, एक कोरियन मॅडम, ते पहिलं प्रॅक्टिकल आपलं झालं की तिला बोलवलं, मॅम हो गया ती काय करायची, पहिला असं कीबोर्डवर हातच बडवायची जोराचा धाड, मग ते धाड केल्यावर ते सगळं यायचं असं, आणि मग त्यानंतर आपला प्रोग्राम गंडायचा, तो असा स्क्रोल होतोय तो, आणि मग तो गरगरायचा, तो मेरी गो राऊंड मध्ये जाऊन अडकून राहायचा आणि मग त्याला आपल्याला फोर्सिबली कंट्रोल पॉज ब्रेक करून त्याला ब्रेक करायला लागायचं. मग म्हणायचं आता येते मी काढते एरर, आणि शेवटपर्यंत ते 3 तासचा प्रॅक्टिकल जे आहे तोपर्यंत काही ती जाऊनच द्यायची, तू कर, तू बडव तुझं डोकं काय ते बडवायचंय ते. मार्क्स द्यायची मार्कशीट मध्ये, अरे मार्क्स कसे काय दिले, ती मार्क्स देते ते, पण पिडून 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 कीस पाडायचं ते, म्हणजे अक्षरशः रडकून दिला, म्हणजे काय काय लोक तर रडायचेच लिटरली, द्यायचेच नाही मार्क्स. म्हणजे तू काही कर, मार्कशीट मध्ये मार्क्स आलेले असायचे, म्हणजे नंतर दिलेले आहेत त्यांनी, आधी पोरांना बरोबर पिडायचे, की असं पूर्ण कीबोर्डच बडवायचे अशी, आणि मग ते सगळे एबीसीडी सगळं यायचं, आणि चॉईस तो इंटीजर एक्सेप्ट किया, वहां कुछ भी दिया तो असं स्क्रोल व्हायचा, तो फिरतच राहायचा, मग कंट्रोल पॉज ब्रेक केल्यावर त्याला ब्रेक करायला लागायचं, मग वैलिडेशंस कराए, म्हणजे उनका कहना कि वैलिडेशंस भी होना चाहिए, गलत डेटा दिया तो भी तुम्हारे प्रोग्राम ने क्या देना चाहिए, एरर मीन्स अगर आप ईमेल एड्रेस मांग रहे हैं तो उसमें @ आना ही चाहिए, उसमें वो डॉट दिखना ही चाहिए, अब अगर फोन नंबर है तो वो 10 डिजिट का ही होना चाहिए, 11 हो गया या 8 हो गया तो भी तुम्हारे प्रोग्राम ने क्या देना चाहिए, एरर, एकूण एक काय चेक करायचंय, व्हॅलिडेशन्स भी होना चाहिए. आपल्याकडे कसं असतं, मेन झाला ना एकदा सर बस झालं, कशाला हवाय, तसं नाहीये. प्रोडक्ट्स जब आप बनाओगे और बाकियों को सेल करोगे तो तेव्हाच विकत घेणार ना जेव्हा तो फुल प्रूफ आहे, फुल प्रूफ असेल तरच तुम्ही तो घेणार ना, बरोबर की नाही, क्लिअर? तर इथे मला सांगा, जर युजरनी चॉईस 1 किंवा 2 दिला नाही तर काय करायचं, तो वो अरे ऑफ पॉइंटर में वो जगह स्किप हो जाएगी ना, तो क्या करो, I -- सेव करो, म्हणजे काही करा ती जागा ऑक्युपाय होणारच. अगर गलत चॉइस दिया, I -- किया मीन समझ में आया ना, क्योंकि ये इधर वापस आके I++ होने वाला है, तो वो I उधर ही रुक जाएगा, पुढे जाणारच नाही. हे बघा, इथे बरोबर बुकचा ऍड्रेस आला, इथे बरोबर सीडीचा आला, आणि या वेळेला आता इथे I आहे, आणि या वेळेला मी चॉईस काय दिलं, 1 पण नाही आणि 2 पण नाही, कुछ तो भलतंच दिलं, तर मग I++ होऊन पुढे येईल ना, आणि मग पुढचा बरोबर दिलाय तर त्याचा इथे येईल, पण ही जागा अशी स्किप झाली ना, एम्प्टी रह गई. एंड फ्यूचर में जब आप इनके डिस्प्लेस कॉल करोगे, ये सब ऑब्जेक्ट के डिस्प्ले, तो एक जगह पे ऑब्जेक्ट ही नहीं है ना, इथे काय ठेवलाच नाही है, ऍड्रेसच नाही है, क्लियर? तो क्या करो, I-- करो, एंड नॅचरली वापस ++, तो I वहीं रुकेगा, I पुढे जाणारच नाही, मीनिंग एवरी एम्प्टी लोकेशन रखेगा ही नहीं, किसी भी हालत में वो कितने ऑब्जेक्ट्स बनाएगा. हाँ, क्लियर? तर पाहिजे तर इथे फक्त एक काय देऊन टाका, इनव्हॅलिड मीडिया टाईप अँड I-. राईट, एक सी आउट टाकून देऊया, किंवा असं, प्लीज एंटर व्हॅलिड मीडिया टाइप, एंटर. नाउ दिस फॉर लूप इज ओवर, ठीक है? नाउ you tell me, we have to display them. Can I just write one for loop and call the display? But that time also remember polymorphism ही है, लग रहा है कि डिस्प्ले एक ही कॉल हो रहा है, बट एक्चुअली वो किसका डिस्प्ले कॉल करेगा, जिसका एड्रेस, वो अरे में वो पोजीशन पे अगर बुक का एड्रेस है तो बुक का डिस्प्ले कॉल होगा, वहां मीडिया का एड्रेस है तो मीडिया का.
इथे फॉर इंटीजर I इक्वल टू 0, I लेस देन n, I प्लस प्लस. आणि मला सांगा P ऑफ I एरो डिस्प्ले. ठीक है, किसका डिस्प्ले कॉल करेगा? कोणाचा डिस्प्ले? ज्याचा एड्रेस. अरे ऑफ पॉइंटर है, बट वो अरे ऑफ बेस पॉइंटर है जिसमें हमने किसी भी चाइल्ड का क्या रखा है? एड्रेस. तो वो बेस पॉइंटर्स का जो अरे बना है उसमें चांसेस है कि किसी पोजीशन पे सीडी का एड्रेस है, किसी पोजीशन पे बुक का है, तो वो जिसका एड्रेस है उसका डिस्प्ले कॉल होगा. एंड वही प्रूव करता है कि इट इज पॉलीमॉर्फिक, कि नेम सेम है बट एक्शन डिफरेंट. बट कौन सा एक्शन उस समय पिक्चर में आएगा वो P ऑफ I में जो एड्रेस है उस पर डिपेंड. एंड P ऑफ I में क्या एड्रेस है ये हमें किस समय पता ही नहीं है. कंपाइल टाइम, इट इज डिलेड टिल रन टाइम, क्योंकि ये सारे ऑब्जेक्ट्स रन टाइम प्रोग्रामर के विल पे बन रहे हैं ना. इज इट नॉन डिटर्मिनिस्टिक? नॉन डिटर्मिनिस्टिक म्हणजे कळलं ना की काही फिक्स चॉइसेस आहे त्यापैकी एक, पण त्या फिक्स चॉइसेस पैकी काय ते माहित नाही. चॉइसेस फिक्स है बट उन चॉइसेस में से कोई तो एक आने वाला, तो उसको हम नॉन डिटर्मिनिस्टिक कहते हैं. आणि चॉइसेस पण माहित नाही आहेत तर मग त्याला अनप्रिडिक्टेड म्हणायचं. म्हणजे आपल्याला माहितीच नाही काय येणार, कारण चॉइसेस पण काय माहित नाही फिक्स. इथे चॉइसेस फिक्स आहे त्यापैकी कोणता तरी एक आहे. क्लिअर? तुम्ही मशीन्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑल हे झालं असेल ना, मग त्यात तुम्ही असे सिक्वेन्शियल सर्किट्स अँड ऑल डिझाईन नाही केलं. मोर मशीन, मिले मशीन, मोर मिले मशीन्स झालेले नाही आहेत, झालेले असतील बघा. 8-bit ॲडर्स अँड ऑल, त्यात आपण तसा डिटर्मिनिझम नॉन डिटर्मिनिझमचा कन्सेप्ट वापरतो. ठीक है, चलो एग्जीक्यूट करेंगे इसको. इट इज एंड L. इंटर नंबर ऑफ मीडिया आइटम, सपोज मैं 4 देता हूं. पहला चॉइस सपोज बुक देता हूं. बुक ID 101, टाइटल जावा, ISBN सेकेंड टाइप में बुक ही देता हूं. सपोज टाइटल C++, ठीक है. सपोज अभी मैं चॉइस 5 देता हूं तो इट शुड गिव एन एरर. आ रहा है, प्लीज एंटर वैलिड मीडिया टाइप. अभी सपोज मैं एक CD देता हूं. एखादं CD टाइटल माहिती आहे का? CD ह्याचं पॉप म्युझिक वगैरे ऐकतच नाही वाटतं. हां, अँटीव्हायरस पण ते CD टाइटल. ओके, ठीक है. कैपेसिटी 630 वगैरह काही दिलाय. वापिस एक बुक ही देता. टाइटल C या पाइथन देता. अभी देखिए, जब डिस्प्ले किया तो उसने चारों 1, 2, 3, 4 सब बुक्स प्रिंट किए आणि त्या वेळेला तो डिस्प्ले कॉल झालाय का? अरे ऑफ पॉइंटर एकच आहे बेसचा, पण ज्याचा ऍड्रेस ठेवलाय त्याचा डिस्प्ले कॉल झाला. बघा, पहिल्यांदा मी बुकचा ऍड्रेस ठेवला होता म्हणून ID टायटल ISBN, परत बुकचा ठेवला होता म्हणून ID टायटल ISBN, नंतर CDचा ऍड्रेस ठेवला होता म्हणून ID टायटल आणि डेटा कार्ड, परत बुकचा ठेवला होता म्हणून
ठीक आहे.